नमस्कार सगळ्यांना. चला तर आज आपण आपल्या किचनमध्ये बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर इथे बघूया, तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असे मऊसूत आपले लाडू तयार होणार आहे बघा. आणि अगदी झटपट तयार होणार आहे. अजिबात पाकाची गरज नाही. पाकाची गरज नाही म्हणजे इथे आपल्याला पाक बनवायचाच नाही, त्याच्यामुळे इथे पाक बिघडण्याची शक्यताच नाहीये. अगदी पट होतात आणि एकदम पेढ्यासारखे मऊ, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आपले हे रव्याचे लाडू अगदी कमी वेळेमध्ये तयार होतात. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असे लाडू बिना पाकाचे सुद्धा तयार होऊ शकतात. याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. बघा किती छान अगदी पेढ्यासारखे झालेले आहेत. आणि आणि हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला म्हटलं ना तर पाकातल्या लाडूपेक्षाही अतिशय चविष्ट लागतात. तर तुम्ही बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे रव्याचे लाडू एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहे, त्यामुळे मी इथे वजनी प्रमाण जर म्हटलं तर अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे आणि ह्या लाडवांसाठी बारीकच रवा घ्यायचा आहे. 400 ग्रॅम मी इथं पिठी साखर घेतलेली आहे आणि इथं जवळपास अर्धा ते पाऊण वाटी मी इथं तूप घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि वाटीचं प्रमाण जर म्हटलं ना तर घरातील कोणतीही एक वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या मापानेच आपल्याला हे लाडू तयार करायचे आहे. तर जसे 2 वाटे मोठे भरून मी इथे रवा घेतलेला आहे, अगदी बारीक रवा. त्याच्यासाठी मी 1 वाटी भरून इथे साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे. पहा, आता आपण हे सगळं बाजूला ठेवून देऊया. आता हे वाटीतलं जे तूप आहे यामधलं थोडंसं तूप मी यामध्ये घालणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप गरम झालं की लगेच रवा घालून घ्यायचा आहे. एकदम सगळं तूप लगेच टाकायचं नाहीये बघा. आणि मंद आचेवर आपल्याला हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि कुठेही गॅस मोठा करायचा नाहीये. स्लो गॅसवरतीच आपल्याला रवा हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता मला हा रवा आहे हा भाजण्यासाठी 18 ते 20 मिनिटं तरी लागलेली आहे. पहा, आता 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला हा रवा किती छान, अगदी थोडासा कलर बदललेला आहे. आणि अजिबातच गॅस मोठा करायचा नाही. जर गॅस तुम्ही मोठा केला ना तर रवा भाजला तर इतके मऊसूत लाडू आपले त्याचे बनणार नाही आणि रवा खाताना अगदी करकर असा आवाज येईल. आता 10 मिनिटानंतर जे उरलेलं तूप आहे ना ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि बघा किती छान अगदी आपला रवा मस्त भाजला गेलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही एकदम स्लो गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता इथे मला टोटल 18 ते 20 मिनिटं तरी मला हा रवा भाजता लागलेला आहे. रवा भाजायला नक्कीच वेळ लागतो, पण तो अगदी असाच आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवर भाजला ना की आपले लाडू पण तेवढेच अगदी पेढ्यासारखे मऊसूत लागतात. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत, पिठी साखर. बघा, आता इथे मी साखर जी आहे आपल्याला मिक्सर मधून मी बारीक करून घेतलेली आहे, अगदी बारीक करून घ्यायची आहे. इथे मी साखर मिक्सर मधून बारीक करतानाच मी इथे 5-6 वेलदोडे जे आहे ते घातलेले आहे, म्हणजे वेलची घातलेली आहे आणि त्यामध्येच मग मी ही पिठी साखर दळून घेतलेली आहे. त्यामुळे वेगळी मला मी अशी वेलची पावडर टाकायची गरज पडलेली नाही. आणि आता ही सगळी व्यवस्थित मिक्स करायची. पहा, इथे मी गॅस देखील बंद केलेला आहे. आता ही साखर आपल्याला रव्यामध्ये एकदम छान अशी मस्त मिक्स करायची आहे. यामध्ये अजिबात गुठळी होऊ द्यायची नाहीये व अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल की रवा गरम आहे आणि त्यामध्ये जर ही साखर घालून आपण ठेवली तर साखर थोडीशी विरघळेल आणि छान असं रवा आणि साखर एकत्र मऊसूत असं मिश्रण तयार होईल. बघा, इथे संपूर्ण छान असं मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटानंतर बघा एकदम मस्त आपला रवा आणि साखर हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि रवा पण अगदी मऊसूत झालेला आहे बघा. आता हे सगळा रवा आपल्याला असं मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी वेलची तर टाकलेलीच आहे. आता आपल्याला हे रवा आणि साखरेचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला थोडंसं 1-2 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल की साखर घातलेली आहे, त्यामुळे मिक्सरला जर फिरवलं तर साखरेचा ओलावा निर्माण होईल आणि लाडू बनवण्यासाठी छान असं याला बाइंडिंग येईल. इथे तुम्ही बघू शकता मऊसूत मिश्रण तयार झालेलं आहे. याचे लाडू अगदी सहज वळता येतील. यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थात आपण अगदी चिमूटभर मीठ घातलं ना तर त्या पदार्थाची लज्जत खूपच वाढते. त्याच्यामुळे इथे मी अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी कलिंगडच्या ज्या बिया आहे, मगज बी आपण जे म्हणतो, ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये तुम्ही टाकू शकता.
बघा आपलं किती छान असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे. तुम्हाला जर हे मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर अगदी त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. पण माझ्याकडे हे मिश्रण अगदी छान झालेलं आहे. तर बघा किती सुंदर असे लाडू वळवून होत आहेत. तर बघा एक अजून तुम्हाला मी लाडू वळवून दाखवते. इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा किती छान आणि मस्त असे आपले लाडू वळले जात आहेत. बघा, तर नक्की एकदा रव्याचे लाडू एकदा घरी करून बघा, ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. पहा आपले हे सगळे असे मस्त लाडू तयार करून झालेले आहेत. एकदम पेड्यासारखे मऊसूत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे. तुम्हाला मी यामधला एक लाडू तोडून देखील दाखवते. बघा टेक्स्चर पण किती छान झालेला आहे आणि हे लाडू अगदी झटकीपट होतात. कोणीही आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर आपण हे पटकन तयार करून ठेवू शकतो. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद.